या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो। अशा काही राजकीय घडामोडी घडतात किंवा राजकीय समीकरणे तयार होतात की एकमेकांच्या मित्र सुद्धा राजकारणात शत्रू बनतात। सोलापूर भाजपच्या राजकारणात एकाच पक्षातील ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे कधीच जमले नाही। कल्याण शेट्टी हे आमदार सुभाष देशमुख समर्थक मानले जात होते, त्यामुळे विजय मालकांनी त्यांना कधी जमवून घेतले नाही। सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली। एकाच पक्षात असून एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख एकत्र आले, तेव्हापासून सुभाष देशमुख आणि कल्याण शेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाला। पण काशीपीठाचे जगद्गुरू शिवाचार्य यांच्या दर्शनाला गेल्यानंतर जगद्गुरू यांनी आमदार विजय मालक आणि आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांना एकत्रित बसवत त्यांच्या दोघांच्या गळ्यात एकच हार घातला। दोघांनी एकमेकांना प्रसाद भरवला, त्यामुळे कुठेतरी हा दुरावा कमी झाल्याचे पाहायला मिळाले। यातच अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी विजयी झाले। त्या प्रित्यर्थ कल्याण शेट्टी यांनी विजयकुमार देशमुख यांच्या सोलापुरातील कार्यालयात जाऊन मालकांची भेट घेत त्यांचा सत्कार स्वीकारला। सचिन दादांचे मालकांसोबत तुटलेले नाते योगायोगाने जुळू लागले आहे। दादा आणि बापू मधील दुरावा सुद्धा अशाच काही योग घडवून कमी व्हावा अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।